Hello friend, today discuss about mathematical logic and its application. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक अँड इट्स ॲप्लिकेशन मधल्या लॉजिकल कनेक्टेटिव्ह, कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ टेबल याचा अभ्यास चालू केलेला आहे. लॉजिकल कनेक्टेटिव्ह, कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ टेबल. आपण कालच्या पिरियडमध्ये देर आर 5 टाइप्स ऑफ लॉजिकल कनेक्टेटिव्ह याचा अभ्यास केलेला आहे. त्या 5 टाइप्स ऑफ लॉजिकल कनेक्टेटिव्ह मध्ये अँड, ऑर, इम्प्लाइज, डबल इम्प्लाइज अँड निगेशन असे 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज असतात. त्यासोबत त्याला अल्टरनेट वर्ड सुद्धा सांगितले होते मी. पहिला अल्टरनेट होता कंजक्शन, दुसरा होता डिसजंक्शन, तिसरा होता कंडिशनल, चौथा होता बाय कंडिशनल, पाचवा होता नॉट. पहा मित्रांनो, पहिला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज तुमचा हा होता अँड सिम्बॉल असलेला, दुसरा ऑर, तिसरा इम्प्लाइज, चौथा डबल इम्प्लाइज, पाचवा निगेशन. आता आपण या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्हिटीज मध्ये पहिल्याला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला कंजक्शनचा अभ्यास करायचा आहे. आता कंजक्शन काय आहे, त्या कंजक्शनचा अल्टरनेट वर्ड काय आहे ते सुद्धा आपण पाहिलेले आहे किंवा पाहणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कॉमन सिस्टीम आणि आययुपीएसी सिस्टीम असते, त्याच टाईप या ठिकाणी कंजक्शनचं दुसरं नाव हे तुमचं अँड आहे आणि त्याचा सिम्बॉल हा उलटा व्ही असेल. नेमकं कंजक्शन काय, चला याचा आपण आज डिस्कशन करून पाहू. कंजक्शन म्हणजे काय असेल. आपल्याला 2 लॉजिकल कनेक्टेटिव्ह दिलेले असतील किंवा 2 सिंपल स्टेटमेंट दिलेले असतील P, Q, आणि ह्या 2 सिंपल स्टेटमेंट आपल्याला जॉईन करायचे आहे. जॉईन मग ते जॉईन करण्यासाठी आपण काही लॉजिकल कनेक्टेटिव्ह यूज करतो. त्या लॉजिकल कनेक्टेटिव्ह मध्ये जो पहिला कन्सेप्ट आलेला आहे तो म्हणजे कंजक्शन आहे. त्याचा अल्टरनेट वर्ड अँड आहे आणि त्याचा सिम्बॉल हा उलटा व्ही आहे. नेमकं कंजक्शन म्हणजे काय याच्याविषयी आपण आज चर्चा करू. पहा, a compound statement obtained by combining 2 given simple statement by using the connective and is called conjunction of the 2 given statement. म्हणजे मित्रांनो, P आणि Q अशा 2 सिंपल स्टेटमेंट जर असतील आणि त्या सिंपल स्टेटमेंट आपण या अँड या लॉजिकल कनेक्टिव्हिटीने यूज केल्या, त्याच्यापासून जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण कंजक्शन असं म्हणतो. बघा एकदा, अ कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्टेन बाय कंबाइनिंग 2 गिवन सिंपल स्टेटमेंट बाय युजिंग द कनेक्टेटिव्ह अँड इज कॉल्ड कंजक्शन ऑफ द 2 गिवन स्टेटमेंट्स. म्हणजे आपण काय करतो, 2 वेगवेगळ्या स्टेटमेंट तुमच्या P आणि Q, त्या 2 स्टेटमेंट आपण जॉईन करणार बाय द लॉजिकल कनेक्टेटिव्ह अँड, त्याच्यापासून जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते त्या कंपाऊंड स्टेटमेंटला कंजक्शन असं म्हणतात. पहा बोर्डवर, इफ P, Q are 2 simple statement, then conjunction can be written as P, Q are 2 simple statement, then conjunction काय कंजक्शन असेल त्याचं P and Q can be written as, हे तुम्ही P and Q लिहिलं थेरॉटिकली, सिम्बॉलिकली कॅन बी रिटन ॲज P and Q. चला आपण याचं एक एक्झाम्पल तयार करू. कोणचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. P एक स्टेटमेंट घेतली, त्या स्टेटमेंटमध्ये पॅरोट्स आर ग्रीन आहे. काय मित्रांनो, पॅरोट्स आर ग्रीन अशी एक आपण स्टेटमेंट घ्या. दुसरी Q स्टेटमेंट घ्या. Q मध्ये दिलेलं आहे तुमचं क्रोज आर ब्लॅक. 2 सिंपल स्टेटमेंट आहे. या 2 सिंपल स्टेटमेंट पासून कंजक्शन तयार करायचं. पहा, कंजक्शन ऑफ P and Q of P, Q is P and Q. काय कंजक्शन त्याचं P and Q. हा झाला सिम्बॉलिकल फॉर्म. व्हर्बल फॉर्म मध्ये कसं लिहायचं पहा, पॅरोट्स आर ग्रीन, देन क्रोज आर ब्लॅक, पहा मित्रांनो, पॅरोट्स आर ग्रीन ही तुमची स्टेटमेंट. दुसरी स्टेटमेंट क्रोज आर ब्लॅक, याला लॉजिकल कनेक्टिव्हिटीने कनेक्ट केलं आपण. ते कनेक्ट काय तुमचं पहा, पॅरोट्स आर ग्रीन बरोबर आहे अँड क्रोज आर ब्लॅक. पॅरोट्स आर ग्रीन अँड क्रोज आर ब्लॅक ही जी स्टेटमेंट तयार झाली, या स्टेटमेंटला आपण कंजक्शन असं म्हणतो. आपल्या 2 रूम असतात, त्या 2 रूम आपल्याला जॉईन करायच्या असतात. त्या जॉईन करण्यासाठी आपण डोअरचा उपयोग करतो. हा जो डोअर असतो त्याच डोअरला आपण या ठिकाणी कंजक्शन असं म्हणून राहिलेलो आहे. म्हणजे पॅरोट्स आर ग्रीन अँड क्रोज आर ब्लॅक ही जी कंपाऊंड स्टेटमेंट तयार झाली, या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण कंजक्शन असं म्हणतो. आता आपल्याला
या कंजक्शनचा ट्रूथ टेबल डिटरमाइन करायचा. पहा, ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन, ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. मित्रांनो, आपल्याला कंजक्शनचा ट्रूथ टेबल काढायचा. आता जर आपल्याला कंजक्शनचा ट्रूथ टेबल काढायचा असेल तर आपला जो दोन स्टेटमेंट आहे, पहिली स्टेटमेंट आपली पी, दुसरी स्टेटमेंट क्यू असेल. आता आपल्याला कोणतीही स्टेटमेंट जर असेल तर त्या स्टेटमेंटला ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू असतात, हे तुम्हाला माहिती आहे. आता पहा, जर आपण एक स्टेटमेंट घेतलेली असेल तर एक स्टेटमेंटला दोन व्हॅल्यूची पॉसिबिलिटी आहे, टी किंवा एफ. जर तुमच्या पी कॉमा क्यू दोन स्टेटमेंट असतील, या दोन स्टेटमेंटला 4 व्हॅल्यूची पॉसिबिलिटी असते. त्या 4 मध्ये 2t 2f असते. त्याच प्रकारे क्यू असेल, आर असेल, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या प्रोबॅबिलिटीज डिटरमाइन करू शकतो. पहा मित्रांनो, आता आपला पी स्टेटमेंट असेल तर एक व्हॅल्यू, पी क्यू असेल तर 2, पी क्यू आर असेल तर 3. तुम्ही म्हणता सर असं कसं काय डिटरमाइन केलं? एक कॉइन टॉस करा, 100% हेड टेल येणार. 2 कॉइन टॉस केले, 4 व्हॅल्यू येणार. 3 कॉइन टॉस केले, 8 व्हॅल्यू येणार. 4 कॉइन टॉस केले, 16 व्हॅल्यू येणार. 5 कॉइन टॉस केले, 32 व्हॅल्यू येणार. सिमिलरली जर एक सिंपल स्टेटमेंट आलेली असेल तर त्या ठिकाणी 2च व्हॅल्यू येणार. 2 सिंपल स्टेटमेंट आलेले असतील तर 4 व्हॅल्यू येतील, आणि 3 सिंपल स्टेटमेंट आलेले असतील तर 8 व्हॅल्यू येतील. 4 असेल तर 16 व्हॅल्यू आलेले असतील, सिमिलर टू कॉइन. मग आता आपण या ठिकाणी ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन घ्यायचं. पहा, इथं पी असेल, इथं क्यू असेल, या ठिकाणी पी अँड क्यू असेल. आता पी क्यू स्टेटमेंटला ट्रू अँड फॉल्स व्हॅल्यू. आता 2 स्टेटमेंट आल्या म्हणजे 4 व्हॅल्यू आल्या. 4 मध्ये एक फिक्स करायचं, पीच्या 2t आणि 2f व्हॅल्यू असतील. यामध्ये थोडाही बदल करायचा नाही, तुमचे फंडामेंटल असतील. पहा, पीच्या तुमच्या 4 व्हॅल्यू असतील, त्या व्हॅल्यू मध्ये 2t आणि 2f असतील. तुमचा जो दिलेला क्यू असेल त्या क्यू मध्ये पहिली व्हॅल्यू टी, दुसरी एफ, पहिली टी, दुसरी एफ. बस एवढं एक लक्षात ठेवायचं. तुमच्या पी आणि क्यूच्या 4 व्हॅल्यू येणार. त्या 4 मध्ये पीच्या 2t 2f, क्यूची tf tf. आपण वेगळा विचारही करू शकतो. या 4 व्हॅल्यूला एफ एफ टी टी, एफ टी एफ टी असं घेतलं तरी चालते. पण शक्यतो आपण एकच पद्धत लक्षात ठेवा, आपल्याला 2t 2f tf tf यामध्ये कोणीही बदल करणार नाही. पीच्या 4 किमती, क्यूच्या 4 त्याच पद्धतीने घ्यायच्या. आता इथं अँडची कंडिशन आहे. पहा, अँडची काय कंडिशन असते ते लक्षात ठेवा. इन पी अँड क्यू बोथ स्टेटमेंट्स कोणच्या, दॅट इज पी कॉमा क्यू आर ट्रूथ व्हॅल्यू. पहा मित्रांनो, आर ट्रूथ व्हॅल्यू टी, then P and Q is T, otherwise it is false. पहा, एक नवीन कंडिशन तयार केली तुम्ही अँड मध्ये. इन P and Q बोथ स्टेटमेंट, कोणकोणच्या बोथ स्टेटमेंट, P कॉमा Q आर ट्रूथ व्हॅल्यू T, then P and Q is T, otherwise it is false. म्हणजे in P and Q both statement P comma Q are truth value T, then P and Q is T, otherwise it is false. म्हणजे तुमच्या अँड मध्ये दोन्ही टी असेल तर टी, नाहीतर एफ. तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल, इंग्लिश मध्ये लिहिलं तरी चालेल. पहा, इन P and Q both statement, इन P and Q मध्ये, पहा मराठी इंग्लिश काही वापरा, P and Q मध्ये दोन्ही स्टेटमेंट टी असेल तर P and Q टी, नाहीतर F. P and Q मध्ये दोन्ही स्टेटमेंट टी असेल तर P and Q टी, नाहीतर F. P and Q मध्ये दोन्ही स्टेटमेंट टी असेल तर टी, नाहीतर F. पहा, एकदम सिंपल सी स्टेटमेंट आहे. अँड मध्ये दोन्ही टी असतील तर टी, नाहीतर F. हा सिंबल तुमचा अँड आहे. इथं पी आहे, इथं क्यू आहे. दोन्ही स्टेटमेंट टी असेल तर टी लिहा, दोन्ही स्टेटमेंट टी नाहीत एफ लिहा, दोन्ही स्टेटमेंट टी नाहीत एफ लिहा, दोन्ही स्टेटमेंट आहे एफ लिहा. ही अँडची कंडिशन होती. अँड मध्ये दोन्ही टी असेल तर टी,
नाहीतर एफ. आता याच्यावर काही नोटचा अभ्यास करू आपण. पी अँड क्यू आणि क्यू अँड पी याचा दोन्हीचा ट्रूथ टेबल सेम येतो का? पहा, पी अँड क्यूचा हा येतो आणि क्यू अँड पीचाच हा येतो. म्हणजे पी अँड क्यू मस्ट बी इक्वल टू क्यू अँड पी. ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. काय म्हणतो पहा आपण यालाच आपण नाव देतो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड्स ट्रू. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड्स ट्रू. तुमची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी या ठिकाणी होल्ड्स ट्रू झाली. आता तुमचा जो अँड आहे अल्टरनेट वर्ड, तुम्ही जे लॉजिकल कनेक्टेटिव्ह जॉईन करतात म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द लॉजिकल कनेक्टेटिव्ह अँड. त्या लॉजिकल कनेक्टेटिव्ह अँडला काही अल्टरनेट वर्ड्स दिलेले आहे. त्या अल्टरनेट वर्ड मध्ये कोण आहे पहा, अदर इंग्लिश वर्ड सच ॲज. अदर इंग्लिश वर्ड सच ॲज. अँड साठी आपण कोणकोणचे इंग्लिश वर्ड वापरतो पहा, बट, इट, स्टील, थ्रू, मोरेवर आर ऑल्सो यूज टू जॉईन सिंपल स्टेटमेंट. म्हणजे तुमचा लॉजिकल कनेक्टेटिव्ह जर अँड असेल, त्या अँडच्या जागी जरी एट आलं तरी हा सिम्बॉल यूज करा. स्टील आला तरी हा सिम्बॉल यूज करा. मोरेवर आला तरी हा सिम्बॉल यूज करा. म्हणजे पहा, पॅरोट्स आर ग्रीन, या पॅरोट्स आर ग्रीन स्टील क्रोज आर ब्लॅक असं जरी वाक्य आलेलं असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही अँडचा सिम्बॉल वापरणार. म्हणजे अँडचे कोणकोणचे अल्टरनेट वर्ड आले पहा. अँडच्या जागी जर समजा एट आलं, बट आलं, स्टील आलं, थ्रू आलं, मोरेवर आलं तरी आपण त्या ठिकाणी सिम्बॉल तोच यूज करणार. तुम्हाला 100% पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह चांगल्या प्रकारे समजला असेल. एकदा रिकॅप घ्या. 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज मधला पहिला कंजक्शन आहे. तुमचे 2 सिंपल स्टेटमेंट घ्या, पी कॉमा क्यू. हे जर कनेक्टेटिव्ह जॉईन केले तुम्ही बाय युझिंग अँड, त्याच्यापासून जे स्टेटमेंट तयार होईल त्याला कंजक्शन असं म्हणतात. तुम्ही पहिलं वाक्य पाहिलं, पॅरोट्स आर ग्रीन क्रोज आर ब्लॅक. याचा कंजक्शन काय आलं, पी अँड क्यू. व्हर्बल फॉर्म म्हणजे थेरॉटिकल कसं आलं, पॅरोट्स आर ग्रीन अँड क्रोज आर ब्लॅक असे म्हणू शकता तुम्ही. पॅरोट्स आर ग्रीन बट क्रोज आर ब्लॅक असे म्हणू शकता तुम्ही. पॅरोट्स आर ग्रीन एट क्रोज आर ब्लॅक. तुम्ही कोणताही अल्टरनेट वर्ड वापरला तरी चालतो. आता आपल्याला या कंजक्शनचा ट्रूथ टेबल डिटरमाइन करायचा. कंजक्शनचा ट्रूथ टेबल डिटरमाइन करण्यासाठी आपण पी आणि क्यू ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. जर आपल्या 2 स्टेटमेंट असेल तर 4 व्हॅल्यू घ्या. त्या 4 मध्ये 2 टी 2 एफ, क्यूची टी एफ डी एफ घ्या. अँडची कंडिशन असते पी अँड क्यू बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू, देन पी अँड क्यू इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. अँड मध्ये दोन्ही टी असतील तर टी, नाहीतर एफ. हे दोन्ही टी असल्यामुळे पी अँड क्यू टी आला. हे दोन्ही टी नसल्यामुळे एफ आला, एफ आला, एफ आला. याचा अल्टरनेट पहा, पी अँड क्यू मस्ट बी इक्वल टू क्यू अँड पी. याला कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड्स ट्रू असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर अदर इंग्लिश वर्ड सांगितले. याच ठिकाणी आपण दुसऱ्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास करू. तो जो दुसरा लॉजिकल कनेक्टिव्हिटी असेल त्याला आपण डिसजंक्शन असं नाव देऊ. बरोबर आहे, जंक्शन किंवा डिसजंक्शन जरी म्हटलं तुम्ही तरी चालते. पहा, दुसरा जो लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे त्या लॉजिकल कनेक्टिव्हिटी मध्ये डिसजंक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा. या डिसजंक्शनचं दुसरं अल्टरनेट वर्ड नाव आहे तुमचं ऑर. दुसरं नाव आहे ऑर. याचा सिम्बॉल असेल एक्झॅक्ट तुमचा व्ही. म्हणजे पहा, अँड मध्ये उलटा व्ही होता तर या ठिकाणी व्ही आहे. दुसरा लॉजिकल कनेक्टिव्हिटी झाला तुमचा डिसजंक्शन. त्याचं दुसरं नाव ऑर, त्याचा सिम्बॉल व्ही. कधीच कन्फ्युज होऊ नका. आता काय असं सांगा, 2 कंपाऊंड स्टेटमेंट आपण ऑरनं जर जॉईन केले त्याच्यापासून जो कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण डिसजंक्शन असं म्हणायचं आहे. पहा, a compound statement obtained by combining 2 given simple statement by using the connectives or. या ठिकाणी 2 सिंपल स्टेटमेंट आपण ऑर या कनेक्टिव्हिटीज न जॉईन केले इज कॉल्ड डिसजंक्शन. याच्यापासून जे तयार झाला त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण डिसजंक्शन असं म्हटलेलं आहे. 2 कंपाऊंड सिंपल स्टेटमेंट घ्या आणि त्या ऑरनं जोडा, त्याच्यापासून जे तयार होईल त्याला डिसजंक्शन असं म्हणतात. 2 given statement p comma r are 2 simple statement then disjunction. काय म्हटले सर, then disjunction बरोबर आहे is given by p or q. याला कसं लिहितात तुमच्या डिसजंक्शनला, p or q. मॅथमॅटिकली इट कॅन बी रिटन ॲज p or q. पहा, आता 2 तुमचे सिंपल स्टेटमेंट आहे त्याला तुम्ही ऑर न जोडलं
त्याच्यापासून जो तयार झाला त्याला डिसजंक्शन असं म्हणतात. सिम्बॉलिकली वाचताना रीड करताना पी ऑर क्यू वाचा. चला एक्झाम्पल घ्या. पॅरोट्स आर ग्रीन, क्रोज आर ब्लॅक. याचं डिसजंक्शन आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. डिसजंक्शन आपल्याला डिटरमाइन करताना सर काय म्हणतात पहा, डिसजंक्शन ऑफ पी कॉमा क्यू इज पी ऑर क्यू. काय असं तुमचं पी ऑर क्यू. हा झाला सिम्बॉलिकली. याचा व्हर्बल थेरॉटिकल फॉर्म, पॅरोट्स आर ग्रीन ऑर क्रोज आर ब्लॅक. पहा मित्रांनो, पॅरोट्स आर ग्रीन ऑर क्रोज आर ब्लॅक. द ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन ॲज शोन बिलो. जर आपण थोडा वेगळा विचार केला तर हा तुमचा अँड आहे आणि हा तुमचा ऑर आहे. म्हणजे 100% दोन्ही प्रॉपर्टी एकमेकाच्या विरोधात असल्या पाहिजे. अँडची जी प्रॉपर्टी आहे ती एक्झॅक्ट अपोजिट मध्ये ऑरची असेल. ऑरची जी प्रॉपर्टी आहे ती एक्झॅक्ट तुमची अँड मध्ये असेल. तर पहा आता या ठिकाणी ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन ॲज शोन बिलो. इथं पी आला, इथं क्यू आला. आता तुमचा अँड असेल, ऑर असेल, काही असेल, यामध्ये फिक्स आहे तुमचा जो दिलेला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज असेल त्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज मध्ये पी क्यू जर स्टेटमेंट आलेले असतील तर पी क्यूच्या व्हॅल्यू 4 असतील. ते 4 मध्ये फिक्स असेल. काय फिक्स? 2T 2F. क्यू मध्ये TF. आपल्याला जसा युनिव्हर्सल ट्रूथ असतो एखादा त्याच टाईपचा आपल्याला पीच्या 4 किमतीच्या घ्यायच्या. त्यामध्ये 2T 2F, क्यूची TF. आपल्याला जर डिस्टन्स मेजर करायचं असेल बुलढाणा ते चिखली तर हे डिस्टन्स मेजर करताना आपण जर 5 मुलांना वेगळं प्रॅक्टिकल सांगितलं बुलढाणा ते चिखली अंतर मोजा तर त्या मुलांचं उत्तर असं येते पहा. काही मुलं सांगतात 20 किलोमीटर, काही 25, 28, 30. ऍक्च्युअल किलोमीटर सेम यायला पाहिजे पण किलोमीटर डिफरंट आलं. त्याच्या मागचं कारण एकच होतं. काही मुलांनी तुमचा चिखली रोड ते राऊतवाडीपर्यंत अंतर मोजलं. काही मुलांनी जयस्तंभ चौक ते चिखलीच्या चौकापर्यंत अंतर मोजलं. काही मुलांनी बसस्टँड टू बसस्टँड मोडलं. म्हणजे या ठिकाणी अंतर वेगवेगळं येत होतं. एक सारखं जर उत्तर आणायचं असेल तर बुलढाणा बसस्टँड चिखली बसस्टँड हे डिस्टन्स जर मोजलं तर डिस्टन्स तुमचं करेक्ट आणि सारखं येईल. त्याचसाठी तुमच्या पी आणि क्यूच्या तुमच्या ऑलवेज किमती काय घेणं पडतील? 2T 2F, क्यूची TF. यामध्ये काही बदल करायचा नाही. आता जसा तुमचा अँड असेल तसा ऑर असेल. एक्झॅक्ट तुमच्या अपोजिट कंडिशन ऑरची तयार झालेली आहे. एक्झॅक्ट नेमका अँडच्या अपोजिट जरी कंडिशन झालेली असेल तर यामध्ये तुम्ही शांततेनं लक्ष द्या. एकदम व्यवस्थित लक्ष जर दिलं तर तुम्ही एका मिनिटात याचं उत्तर त्या ठिकाणी सांगू शकता. पहा, इन पी ऑर क्यू बोथ स्टेटमेंट पी कॉमा क्यू आर ट्रूथ व्हॅल्यू F, देन पी ऑर क्यू इज F, अदरवाइज इट इज ट्रू. पहा मित्रांनो, एकदम सिंपल इनवर्स आहे. इन पी ऑर क्यू बोथ स्टेटमेंट पी कॉमा क्यू आर ट्रूथ व्हॅल्यू F, देन पी ऑर क्यू इज F, अदरवाइज इट इज T. पी ऑर क्यू मध्ये दोन्ही स्टेटमेंट F असेल तर F, नाही तर T. पहा मित्रांनो, कोणची लँग्वेज वापरा, कोणची भाषा वापरा, ऑर मध्ये दोन्ही स्टेटमेंट F असतील, ऑर मध्ये दोन्ही स्टेटमेंट F असेल तर F, नाही तर T. इन पी ऑर क्यू बोथ स्टेटमेंट P कॉमा Q आर ट्रूथ व्हॅल्यू F, देन P ऑर Q इज F, अदरवाइज T. तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, तुम्ही मराठीमध्ये लक्षात ठेवा, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. पण तुमचा कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे हे लक्षात ठेवा. ऑर मध्ये दोन्ही F असतील तर F, नाही तर T. दोन्ही F आहेत का? नाही. T असेल. दोन्ही F आहेत का? नाही. T असेल. दोन्ही F आहे का? नाही. T असेल. दोन्ही F आहे का? हो. तर इथं F असेल. म्हणजे ऑर मध्ये दोन्ही F असतील तर F, नाही तर T. तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये लक्षात ठेवलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ही झाली तुमची त्या ठिकाणी ऑरची स्टेटमेंट. त्याच्यानंतर पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी. म्हणजे जसं पी अँड क्यू तसंच पी ऑर क्यू आणि क्यू ऑर पी या दोन्हीही किंमत इक्विव्हॅलंट असतात. म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्स ट्रू असे या ठिकाणी आपण म्हणतो. जसं अँडला वेगवेगळे अल्टरनेट इंग्लिश वर्ड होते तसे ऑर साठी वेगळे असे इंग्लिश वर्ड्स नाही आहेत. पहा, तुमच्या अँड मध्ये जसे वेगवेगळे इंग्लिश वर्ड्स होते तसे ऑर मध्ये वेगळे इंग्लिश वर्ड नाही. ऑर मध्ये तुमचे सिंपल इंग्लिश वर्ड्स आहे, साधे इंग्लिश वर्ड्स आहे. बरोबर. चला एकदा आपण रिकॅप घेऊ
दुसरा लॉजिकल कनेक्टिव्ह डिसजंक्शन. दोन स्टेटमेंट असतील पी आणि क्यू, ते लॉजिकल कनेक्टिव्हिटीज ऑरनं जर यूज केलेले असतील त्याला आपण डिसजंक्शन असं म्हणू. या उदाहरणात तुम्ही पॅरोट्स आर ग्रीन, क्रोज आर ब्लॅक घेतला, याचं डिसजंक्शन येते पॅरोट्स आर ग्रीन ऑर क्रोज आर ब्लॅक. त्याचा इनपुट आउटपुट टेबल येतो पी कॉमा क्यू, यामध्ये बदल करायचा नाही. पी ऑर क्यू, इन पी ऑर क्यू. चला माझ्यासोबत म्हणा तुम्ही ज्यावेळेस लेक्चर बघत असाल त्यावेळेस मी जसं म्हटलं तसं तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं. इन पी ऑर क्यू बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू एफ, देन पी ऑर क्यू इज एफ, अदरवाईज इट इज टी. किंवा मराठीत म्हणा, ऑर मध्ये दोन्ही स्टेटमेंट एफ असतील तर एफ, नाहीतर टी. कोणतीही लँग्वेज तुम्ही लक्षात ठेवली तरी आपल्याला चालते. दुसरा लॉजिकल कनेक्टिव्हिटीज या ठिकाणी संपला. आपण तिसऱ्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीजला सुरुवात करू. तिसरा जो तुमचा लॉजिकल कनेक्टिव्हिटीज दिलेला आहे सरांनी, तो तुम्ही कालच्या स्प्रेडमध्ये पाहिलेला आहे. एकदा त्याचं नाव सांगून पहा. त्याचं नाव असेल तुमचं कंडिशनल. त्याचं नाव असेल तुमचं कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. काय असेल? इम्प्लिकेशन. आणि याचा सिम्बॉल असेल सिंगल हेडेड ॲरो. पहा, तुमचा तिसरा लॉजिकल कनेक्टिव्हिटी तयार झाला. त्याचं नाव आहे तुमचं कंडिशनल, इम्प्लिकेशन किंवा सिंगल हेडेड ॲरो. यामध्ये आपण काय करणार? दोन सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय द लॉजिकल कनेक्टिव्हिटीज इफ देन. आता मी दोन वाक्य जॉईन करणार आहे, त्यामध्ये इफ देन वापरणार. पहा, अ कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्टेन बाय युझिंग टू गिव्हन सिंपल स्टेटमेंट बाय युझिंग, बरोबर आहे, द कनेक्टिव्हिटीज. बाय युझिंग द कनेक्टिव्हिटीज. कोणचा कनेक्टिव्हिटीज? पहा, बाय युझिंग द कनेक्टिव्हिटीज इफ देन. इफ देन, बरोबर आहे. देन इट इज कॉल्ड कंडिशनल. या वाक्याला आपण कंडिशनल असं म्हणू शकता. पहा, अ कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्टेन बाय कंबाइनिंग टू गिव्हन सिंपल स्टेटमेंट बाय युझिंग द कनेक्टिव्हिटीज इफ देन इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल. त्याला आपण कंडिशनल असं म्हणतो. टू गिव्हन स्टेटमेंट पी कॉमा क्यू आर of the given statement is called conditional of the given statement. If p comma q are the two simple statement, then मित्रांनो, then conditional कसा असेल कंडिशनल? त्याचा p implies q. कसा असेल? p implies q. म्हणजे हा ॲरो दाखवलेला असेल, याला p implies q म्हणा किंवा सिम्बॉलिकली लिहा. पहा, कंडिशनल काय येईल याचा? याचा कंडिशनल येईल पी इम्प्लाइज क्यू. आणि मॅथमॅटिकली लिहिसान तुम्ही पी इम्प्लाइज क्यू. पहा, दोन सिंपल स्टेटमेंट आहे आणि ते दोन सिंपल स्टेटमेंट तुम्ही इफ देन या फ्रेजनं जॉईन केले. मग या फ्रेजनं जॉईन केल्यानंतर जो कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल त्या कंपाऊंड स्टेटमेंटला कंडिशनल म्हणा. मग इथं कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू रीड करायचं आणि मॅथमॅटिकली असं लिहायचं पी इम्प्लाइज क्यू. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल तयार करू. तुम्हाला आवडेल असं एक्झाम्पल घेऊ आपण. पहा, इम्प्लाइजचं एक एक्झाम्पल काय असेल? इम्प्लाइजचं एक्झाम्पल पहा, इथं दिलेले पी पॅरोट्स आर ग्रीन, बरोबर आहे. क्यू हा आलेला आहे तुमचा क्रोज आर ब्लॅक. पॅरोट्स ग्रीन आहे, क्रोज ब्लॅक आहे. हे तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत ऐकलेले. तसा विचार केला तर दोन्ही स्टेटमेंट आपल्या ट्रू आहे. आपण काय करू? याचा कंडिशनल फॉर्म तयार करू. पहा, कंडिशनल गिव्हन बाय, कंडिशनल, बरोबर आहे, गिव्हन बाय. याचा कंडिशनल गिव्हन बाय कसा असेल? पहा, पी इम्प्लाइज क्यू. इट इज रीड ॲज. याला रीड कसं करायचं? पहा, इट इज रीड ॲज केलं मी पी इम्प्लाइज क्यू ऑर काही मुलं पी वन वे क्यू असं सुद्धा रीड केलं तरी चालते. म्हणजे आपल्याला जो इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल दिलेला आहे त्याचा सिम्बॉल हा आहे. रीड करताना आपण असं वाचतो. पहा, इट इज रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू किंवा पी वन वे क्यू. यापैकी कोणतीही लँग्वेज वापरली तरी चालते. हा जो सिम्बॉल आहे पहा इम्प्लाइजचा,
हा इम्प्लाइजचा सिम्बॉल आपण केमिकल रिएक्शन मध्ये यूज करतो. आपल्याला एखादी केमिकल रिएक्शन जर कॅरी करायची असेल तर त्या रिएक्शन मध्ये आपण हा सिम्बॉल यूज करतो. किंवा साध्या भाषेत जर म्हटलं आपण, आपला जो धनुष्य बाण असतो त्या धनुष्य बाणामधला जो बाण असतो तो बाणाचा सिम्बॉल म्हणजे आपला कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन किंवा इम्प्लाइज. आता याचा आपण इनपुट आउटपुट टेबल चेक करू. द ट्रूथ टेबल, पहा मित्रांनो, द ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. आता आपल्याला कंडिशनल साठी ट्रूथ टेबल डिटरमाइन करायचा. एकदम सिंपल आणि साधा ट्रूथ टेबल असेल. सगळेजण एकदम शांततेने लक्ष द्या. नेमका कंडिशनल साठी ट्रूथ टेबल कसा बनवायचा, त्याच्या प्रॉपर्ट्या कशा असतील त्याच्याविषयी डिटेल मध्ये केअरफुली ऐका. पहा, इथं पी, इथं क्यू, इथं पी कंडिशनल क्यू, पी कंडिशनल क्यू, पी इम्प्लिकेशन क्यू, पी इम्प्लाइज क्यू आणि पी वन वे क्यू. कोणची लँग्वेज. किती स्टेटमेंट 2, किती व्हॅल्यू 4. पहा, 2 टी 2 एफ. क्यूची किंमत तुमच्या टी एफ टी एफ. यामध्ये थोडाही बदल करायचा नाही. आता काय करायचं पहा, हे दोन्ही लॉजिकल कनेक्टेटिव्ह कनेक्ट करायचे. बरोबर, एकदम सिंपल कनेक्ट करायचे. केले तुम्ही. पी आणि क्यू जर आलेले असेल तर बरोबर 4 व्हॅल्यू असतात, 2 टी आणि 2 एफ. बरोबर आहे. क्यूची तुमची टी एफ व्हॅल्यू दिलेली असेल. बरोबर आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी तयार करायची. अँडची काय असेल, ऑरची काय असेल, इम्प्लाइजची काय असेल. पहा, इन पी इम्प्लाइज क्यू बोथ स्टेटमेंट्स कोण कोण, पी कॉमा क्यू आर सेम ट्रूथ व्हॅल्यू. पहा मित्रांनो, इन P comma Q, P implies Q, both statement P comma Q are same truth value. Same truth value म्हणजे दोन्ही TT किंवा दोन्ही FF, दोन्ही TT दोन्ही FF. Then P implies Q is T. हा, in P implies Q, both statement P comma Q are same truth value. Then P implies Q is T. म्हणजे तुमच्या दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर इम्प्लाइज मध्ये टी येईल. पहा, दोन्ही स्टेटमेंट सेम असतील तर ही स्टेटमेंट सेम आहे, ही स्टेटमेंट सेम आहे, याचा आन्सर टी असेल. ही स्टेटमेंट सेम आहे, ही स्टेटमेंट सेम आहे, याचा आन्सर टी असेल. याची बी कंडिशन महत्वाची. पहा, जर टी इम्प्लाइज एफ असेल, काय म्हटलं सर, टी इम्प्लाइज एफ असेल तर या ठिकाणी एफ रिप्रेझेंट करा. जर तुमचं एफ इम्प्लाइज टी असेल तर या ठिकाणी टी रिप्रेझेंट करा. म्हणजे आपल्या इम्प्लाइजच्या 2 कंडिशन आहे. दोन्ही स्टेटमेंट जर सेम आल्या तर टी लिहा, नाही तर टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ रिप्रेझेंट करायचं, एफ इम्प्लाइज टी असेल तर टी रिप्रेझेंट करायचं. चला पहा, दोन्ही स्टेटमेंट सेम टी, दोन्ही स्टेटमेंट सेम नाही, टी इम्प्लाइज कोण आहे पहा एफ, तर एफ रिप्रेझेंट करसा. दोन्ही स्टेटमेंट सेम नाही, एफ इम्प्लाइज कोण आहे टी, टी करसा. म्हणजे पहा, इम्प्लाइज मध्ये दोन्ही स्टेटमेंट सेम असेल तर टी, नाही तर टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ लिहा, एफ इम्प्लाइज टी असेल तर टी लिहा. पहा, लक्ष द्या, इम्प्लाइज मध्ये दोन्ही स्टेटमेंट, मराठी इंग्लिश काही चालते. पहा, पी इम्प्लाइज क्यू मध्ये दोन्ही स्टेटमेंट सारख्या बरोबर आहे असतील तर टी. पहा, पी इम्प्लाइज क्यू मध्ये दोन्ही स्टेटमेंट सारख्या असेल तर टी, नाही तर टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ रिप्रेझेंट करा, एफ इम्प्लाइज टी असेल तर टी रिप्रेझेंट करा. हे झालं तुमचं कंडिशनलचा कन्सेप्ट. एकदम सिंपल आहे. पहा, 2 सिंपल स्टेटमेंट घ्या आणि ते 2 सिंपल स्टेटमेंट इफ देन या फ्रेजनं जॉईन करा. त्याच्यापासून जी कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल त्या कंपाऊंड स्टेटमेंटला तुम्ही कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणा. त्याचा हा सिम्बॉल आहे. रीड करताना आपण पहा, पॅरोट्स आर ग्रीन, क्रोज आर ब्लॅक. याच्यात आपण फ्रेज टाकू. पहा, पॅरोट्स आर ग्रीन, क्रोज आर ब्लॅक. कशी फ्रेज तयार झाली पहा इथं. कंडिशनल गिव्हन बाय पी इम्प्लाइज क्यू, पी वन वे क्यू, द ट्रूथ टेबल. इथं वाक्य लिहायचं आपल्याला. पहा,
कंडिशनलचं काय वाक्य असेल पहा, इफ पॅरोट्स आर ग्रीन देन क्रोज आर ब्लॅक पहा मित्रांनो, इथं तुमचा सिम्बॉल तयार झाला कंडिशनलचा, पी इम्प्लाइज क्यू. आता पॅरोट्स आर ग्रीन आहे, क्रोज आर ब्लॅक आहे. हा सिम्बॉलिकल फॉर्म्युला व्हर्बल फॉर्म थेरॉटिकल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हा जर इम्प्लाइज असेल त्या वाक्यामध्ये फ्रेज यूज करायची इफ देन. काय यूज केलं पहा, इफ पॅरोट्स आर ग्रीन देन क्रोज आर ब्लॅक. इफ पॅरोट्स आर ग्रीन देन क्रोज आर ब्लॅक. म्हणजे ज्या वाक्यामध्ये इफ देन असेल त्या वाक्यामध्ये हा सिम्बॉल घ्या, ज्या वाक्यामध्ये हा सिम्बॉल असेल त्या वाक्यामध्ये इफ देन घ्या. म्हणजे ही जर फ्रेजना आपण दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन केले त्याच्यापासून जो कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण कंडिशनल असं नाव देतो. हा कंडिशनलचा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. ज्यावेळेस आपला ऑफलाईन पिरियड येईल त्यावेळेस मी कंडिशनलवर अजून डिटेल बोलणार आहे. अजून बरेचसे कंडिशनलचे पॉईंट बाकी आहे, पण आपण त्या ऑफलाईन पिरियडमध्ये पाहणार. आता पहा, या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्हिटी तुमचा कंडिशनल तयार झाला. यामध्ये फक्त दोन सिंपल स्टेटमेंट एका फ्रेजनं जॉईन केले. त्या फ्रेजचं नाव आहे तुमच्या इफ देन. त्यापासून जो तयार झाला त्याला कंडिशनल, इम्प्लिकेशन किंवा इम्प्लाइज असं नाव दिलं. त्याचं सिम्बॉलिकल फॉर्म, थेरॉटिकल फॉर्म, ट्रूथ टेबलची कंडिशन दोन्ही स्टेटमेंट टी सारख्या असतील तर टी नाहीतर य. आता अल्टरनेट वर्ड जो आहे पहा, तो आला तुमचा बाय कंडिशनल. तो काय आला तुमचा बाय कंडिशनल. आता तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आहे तुमचा बाय कंडिशनलचा. आता नेमकं पहा, कंडिशनल आणि बाय कंडिशनल जवळपास दोघांचे प्रॉपर्ट्या सारख्या आहे. आपण थोडासा विचार करू प्रॅक्टिकली. पहा, पी इम्प्लाइज क्यू हा कंडिशनल आहे आणि पी डबल इम्प्लाइज क्यू हा बाय कंडिशनल आहे. म्हणजे यामधला एक पार्ट हा सेम असतो, म्हणजे जवळपास अर्धी प्रॉपर्टी सेम येणार. काय असते पहा, या ठिकाणी पी कॉमा क्यू दोन सिंपल स्टेटमेंट तुम्ही जॉईन करणार लॉजिकल कनेक्टिव्हिटीज इफ अँड ओनली इफ. याच्यापासून जो कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल त्या कंपाऊंड स्टेटमेंटला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असं आपण म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असं त्या ठिकाणी नाव देणार. अ कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्टेन्ड बाय कंबाइनिंग टू गिव्हन सिंपल स्टेटमेंट बाय युजिंग द कनेक्टिव्हिटीज if and only if then it is called as biconditional of two given statement. आता तुम्ही दोन सिंपल स्टेटमेंट घेतल्या आणि त्या दोन सिंपल स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ या लॉजिकल कनेक्टिव्हिटीजवर जॉईन केल्या, त्याच्यापासून जी स्टेटमेंट तयार होते त्या स्टेटमेंटला आपण बाय कंडिशनल असं म्हणतो. बस एक सिंपल एक्झाम्पल घ्या. P कॉमा क्यू आर टू सिंपल स्टेटमेंट, देन या ठिकाणी बाय कंडिशनल येईल तुमचा, बरोबर आहे. P डबल इम्प्लाइज क्यू असं त्या ठिकाणी वाक्य येईल. किंवा आपण सर्व रब करू आणि डबल एकदा सांगू. पहा, या ठिकाणी थोडा विचार करा. बाय कंडिशनल तयार झाला. बाय कंडिशनल बरोबर आहे. फॉर P कॉमा क्यू इज गिव्हन बाय, कसा गिव्हन करता पाहतो, इज गिव्हन बाय P डबल इम्प्लाइज क्यू. हा झाला सिम्बॉल. रीड कसं करायचं, P डबल इम्प्लाइज क्यू. कसं रीड केलं पहा, P डबल इम्प्लाइज क्यू. P आणि क्यू दोन सिंपल स्टेटमेंट असतील. ते सिंपल स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ न जॉईन केलेले असतील, त्याच्यापासून जो तयार होतो त्याला आपण P डबल इम्प्लाइज क्यू असं नाव देतो. हा तुमचा P डबल इम्प्लाइज क्यू तयार झाला. एखादं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल मध्ये तेच एक्झाम्पल घेतलं तुमचं फेमस, पॅरोट्स आर ग्रीन. पहा मित्रांनो, पॅरोट्स आर ग्रीन. क्यू मध्ये घेतलं तुमचा क्रोज आर ब्लॅक. याचा कंडिशनल पहा, पॅरोट्स आर ग्रीन, क्रोज आर ब्लॅक. बाय कंडिशनल, याचा बाय कंडिशनल आलेला आहे तुमचा तो P डबल इम्प्लाइज क्यू. वाचताना कसं वाचायचं पहा, पॅरोट्स आर ग्रीन इफ अँड ओनली इफ क्रोज आर ब्लॅक. इफ अँड ओनली इफ क्रोज आर ब्लॅक.
म्हणजे सिम्बॉलिकली असं लिहायचं, मॅथमॅटिकली असं लिहायचं, किंवा व्हर्बल फॉर्म असं लिहायचं. आता पहा, तुमचा जो सिम्बॉल आहे हा केमिकल रिएक्शन मध्ये आपण यूज करतो. पहिला सिम्बॉल यूज करतात. हा सिम्बॉल कुठे यूज करतो केमिकल रिएक्शन मध्ये? रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल रिएक्शन, ज्या ठिकाणी रेडॉक्स रिएक्शन होते, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन, सायमल्टेनियस रिडक्शन होते, तो जो सिम्बॉल असेल त्या सिम्बॉलला बाय कंडिशनल असं म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो त्याला? बाय कंडिशनल. आता आपण बाय कंडिशनलचा ट्रूथ टेबल तयार करू. पहा, ट्रूथ टेबल फॉर बाय कंडिशनल. तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे बाय कंडिशनल साठी. मग आता पहा, बाय कंडिशनल आणि कंडिशनल, हा तुमचा कंडिशनल आहे, हा तुमचा बाय कंडिशनल आहे. दोघांमध्ये अर्धा पार्ट सेम आहे, म्हणजे जवळपास याची प्रॉपर्टी सुद्धा सेम येणार. पहा, 2च मिनिटं पहा. इन बाय कंडिशनल, इन P double implies Q, both statement, in P double implies Q, both statement P comma Q are same truth value. कोणकोणच्या? TT FF. Then P double implies Q is T. P double implies Q काय असेल तुमचा? is T. Otherwise it is F. पहा मित्रांनो, डबल इम्प्लाइज मध्ये बोथ स्टेटमेंट कोणच्या? PQ सेम ट्रूथ व्हॅल्यू, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर P डबल इम्प्लाइज Q T येईल, अदरवाइज F येईल. P इम्प्लाइज मध्ये जर F कडे जात असाल तर F लिहा, T कडे जात तर T लिहा. इथं P हा Q कडे चालला आणि Q हा P कडे चालला, म्हणजे रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल रिएक्शन सारखे होऊन राहिलं. म्हणजे या ठिकाणी P डबल इम्प्लाइज Q बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग सेम ट्रूथ व्हॅल्यू, दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर T नाहीतर F. पहा, दोन्ही स्टेटमेंट सेम असेल T लिहा, दोन्ही स्टेटमेंट सेम नाही, दोन्ही स्टेटमेंट सेम नाही, दोन्ही स्टेटमेंट सेम आहे T लिहा, दोन्ही स्टेटमेंट नसेल तर F लिहायचं. बस. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इन P इम्प्लाइज Q, इन P डबल इम्प्लाइज Q, कसं वाचायचं? इन P डबल इम्प्लाइज Q, इफ अँड ओनली इफ, याला अल्टरनेट वर्ड वापरतो आपण IFF. दोघांचं मिनिंग सारखाच आहे, पण कधी कधी असं आलं, पॅरोट्स आर ग्रीन इफ अँड ओनली, पॅरोट्स आर ग्रीन IFF क्रोज आर ब्लॅक. त्याचा अर्थ समजला पाहिजे. इफ अँड ओनली इफला आपण शॉर्ट मध्ये IFF लिहिलं तरी चालते. म्हणजे या ठिकाणी तुमचे 4 लॉजिकल कनेक्टिव्हिटी झाले. चौथा लॉजिकल कनेक्टिव्हिटी हा बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशनचा आहे. 2 सिंपल स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ न जॉईन करतात, त्याच्यापासून जो तयार होतो त्याला बाय कंडिशनल म्हटलं. पॅरोट्स आर ग्रीन इफ अँड ओनली क्रोज आर ब्लॅक, हे झालं तुमचं थेरॉटिकली. सिम्बॉलिकली P डबल इम्प्लाइज Q, हा सिम्बॉल आपण रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये वापरतो, रेडॉक्स रिएक्शन मध्ये वापरतो, तोच म्हणजे आपला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. बरोबर. याचा इनपुट आउटपुट टेबल किंवा ट्रूथ टेबल यामध्ये एकच कंडिशन लक्षात ठेवा, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल, दोन्ही स्टेटमेंट सेम असतील तर T नाहीतर F. बरोबर आहे. लास्ट प्रकार आहे 5वा लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा, त्याचं नाव आहे तुमच्या नॉट किंवा निगेशन, किंवा त्याचा सिम्बॉल असतो असा झोपलेला यस. याचं काम काय असते पहा, P जर असेल तुमचं एखादी स्टेटमेंट, पॅरोट्स आर ग्रीन असेल, पॅरोट्स आर ग्रीन, त्याचं निगेशन काय असते पहा, याचं निगेशन P असते, पॅरोट्स आर नॉट ग्रीन, पॅरोट्स आर नॉट ग्रीन. म्हणजे तुमचं निगेशनचं काम काय असेल, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. समजा हा तुमचा P आहे, हा तुमचा निगेशन P आहे, तर हा जर T असेल तर निगेशन P F असतो, F असेल तर हा T असतो. म्हणजे तुमच्या निगेशनचं काम काय आहे, निगेशनचं एकच काम असेल, ट्रू असेल तर फॉल्स करणे, फॉल्स असेल तर ट्रू करणे. म्हणजे पहा, नॉट अल्टरनेट वर्ड निगेशन किंवा हा सिम्बॉल असेल म्हणजे सरळ सरळ नकारार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स. बस. पॅरोट्स आर ग्रीन, निगेशन P असेल, पॅरोट्स आर नॉट ग्रीन. त्याच्यानंतर P ची किंमत जर तुमची T असेल तर निगेशन P F येईल, P ची किंमत जर F असेल तर निगेशन P T येईल. म्हणजे निगेशन मध्ये फक्त तुम्ही T चं F आणि F चं T करतात. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास केला. ऑफलाईन लेक्चरमध्ये डबल तुमचे हे 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज रिपीट होतील. तुम्ही चांगल्या प्रकारे लेक्चर पहा, सर्व लिहून काढा
आणि नंतर आपण नेक्स्ट पिरियडमध्ये याच्याविषयी डिटेलमध्ये डिस्कशन करू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.